जम्मू काश्मीरच्या उरी इथल्या लष्कराच्या मुख्यालयावर पहाटे 5:30च्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला। लष्कराच्या 12व्या ब्रिगेडच्या मुख्यालयावरती हा हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात 17 जवानांना वीरमरण आलंय, तर 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय। 4ही दहशतवादी हे पाकिस्तानचे असल्याचे समोर आलंय। या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद असल्याचं डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्सने स्पष्ट केलंय। उरी इथल्या 12व्या ब्रिगेडच्या मुख्यालयात पहाटे 4च्या सुमारास 4 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला। 12व्या ब्रिगेडमध्ये लष्कराच्या डोगरा रेजिमेंटचे जास्तीत जास्त जवान तैनात होते। एका मोहिमेवरून परतलेल्या तुकडीवर या 4 दहशतवाद्यांनी पहाटे हल्लाबोल केला। 4ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असलं तरी या भागात आता आर्मीनं कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलंय। उरी इथे झालेल्या हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निषेध केला। या हल्ल्यामागे असलेल्यांना शिक्षा मिळाल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी म्हटलंय। संरक्षण मंत्री स्वतः जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परिस्थितीवर नियंत्रण ठेवतील असं पंतप्रधान म्हणाले। पंतप्रधानांनी ट्विटरवरून दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय। राजनाथ सिंग यांनी उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर जबरदस्त टीकास्त्र सोडलंय। पाकिस्तानला टेररिस्ट स्टेट असं म्हणतानाच त्यांनी पाकिस्तानवर बहिष्कार घातला पाहिजे असं म्हटलंय। दरम्यान गृहमंत्री थोड्याच वेळात पंतप्रधानांची भेट घेणार आहेत। सरकारनं या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय। भारतीय लष्करावरील हा मोठा हल्ला आहे। सरकारनं या हल्ल्याची गंभीर दखल घेतल्याचं संरक्षण राज्यमंत्र्यांनी सांगितलंय। तर हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी इशारा दिलाय। तिरकी हल्ला आणि फायरिंग याच्यामुळे दुर्दैवाने आपले 17 जवान शहीद झालेले आहेत। 4 टेररिस्ट त्यांचे मारले गेलेले आहेत। गेले 8 वाजेपासून त्याच्यानंतर कुठलीच फायरिंग नाही। तर साधारणतः ते 4च टेररिस्ट होते आणि 4चे 4 मारले गेलेले। आणि हा फार मोठा हल्ला आहे आणि हा क्रॉस बॉर्डर याची आपल्याला फार गंभीर दखल घ्यावी लागणार आहे आणि ती आम्ही घेणार आहोत। पाकिस्तानला ईट का जवाब पत्थर से देण्याची वेळ आली असं मत विरोधी पक्षांनी व्यक्त केलंय। पठाणकोटमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतरही सरकारला जाग आलेलं नाही। ते केवळ केक बिर्याणी डिप्लोमसीत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे। पठानकोट का जो अटैक हुआ वो एक तरह से सरकार को आंख खोल लेनी चाहिए थी। उसकी निंद्रा से सरकार को उठ जाना चाहिए था और आगे क्या प्रिवेंटिव एक्शन किस तरह से करें, किस तरह से आगे अटैक ना हो, उसकी एक रणनीति बनानी चाहिए थी। लेकिन वो रणनीति अभी तक कागजों में है और मुझे लगता है कि उनकी रणनीति जिसमें वो केक और बिरयानी खाने की रणनीति बना रहे हैं या साड़ी और शॉल बांटने की रणनीति बना रहे हैं, क्या इस देश के लिए, क्या ये सरकार जो आतंकवादी हमले हैं उसको रोक पाई? नुकतंच जिभेचं ऑपरेशन झालेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी हल्लाबोल केलाय। पंतप्रधान मोदी आणि माझ्या विरोधात केजरीवालांच्या तोंडाचा पट्टा जरा जास्तच सुटला होता, त्यामुळेच केजरीवाल यांची जीभ जरा जास्तच लांब झाली होती अशा शब्दात पर्रीकरांनी तोंडसुख घेतलंय। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करतानाच त्यांना आजारातून लवकर बरं होण्याच्या शुभेच्छाही पर्रीकरांनी दिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी 66वा वाढदिवस साजरा केला। यावेळी गुजरातच्या नवसारीमध्ये एक रॅली आयोजित करण्यात आली होती। या रॅलीत मोदींचं वेगळं रूप पाहायला मिळालं। एका दिव्यांग चिमुकलीनं मोदींच्या कडेवरूनच उपस्थित जनसमुदायाला रामायण ऐकवलं। या चिमुकलीच्या तोंडून रामायण ऐकून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला। या चिमुकलीचं नाव गौरी शार्दूल असं आहे। दिव्यांगांसाठी नवसारीमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी मोदी गौरीला घेऊन व्यासपीठावर आले। घाबरलेल्या गौरीला मोदींनी धीर दिला आणि रामायण ऐकवण्याची विनंती केली। मोदींची विनवणी ऐकून मग पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या गौरीनं रामायण ऐकवण्यास सुरुवात केली। बोलो बेटा, बोलो। मैं गौरी हूँ, पूजा और योगीराज शार्दुल की दिव्यांग बेटी। महेश कोठारी जी की अंजन शाला शिवारी मार डांग में पहली कक्षा में पढ़ती हूँ। रामायण सुनाओ। एक राजा था, उनका नाम दशरथ था। उनकी 3 रानियां थी, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी। राजा के थे 4 बेटे, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न। दिल्लीत आम आदमी पार्टीच्या आमदार सरिता सिंह यांनी 9 लाख रुपये घेतल्याचा आरोप एका आप कार्यकर्त्यानंच केलाय। शकील अहमद असं या कार्यकर्त्याचं नाव आहे। नोकरीला लावतो म्हणून हे पैसे घेतल्याचं सांगितलं जात आहे। शकीलच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय, मात्र सरिता यांनी आरोप खोडून काढले।
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनोज सिसोदिया यांनी फिनलँड दौऱ्यावरून ते परतणार आहेत. दिल्लीत डेंग्यू आणि चिकनगुनियानं थैमान घातल्यानं राज्यपाल नजीब जंग यांनी सिसोदियांना परत येण्याचे आदेश दिलेत. आम आदमी पार्टी डेंग्यू आणि चिकनगुनियावरून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये शिवपाल यादव यांना त्यांची सर्व खाती परत करण्यात आली. आधी ते 9 खात्यांचे मंत्री होते, आता त्यांच्याकडे 13 खाती देण्यात आली आहेत. मात्र PWD खातं अखिलेश यादवांनी स्वतःकडेच ठेवलंय. केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्यावर भोपाळमध्ये शाई फेकण्यात आली. नड्डांवरती शाई फेकणारा हा AIMMSचा विद्यार्थी असल्याचं कळतंय. AIMMS मधील सुविधांच्या मागणीमुळे संतप्त विद्यार्थ्यांनी नड्डांवर शाई फेकून राग व्यक्त केला आहे. सध्या राज्यभरात मराठा समाजातर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चाचं आयोजन केलं जात आहे. कोकणात देखील मराठा समाजाचा पहिला मूक मोर्चा निघाला. गुहागर तालुक्यातील मराठा समाजानं हा मूक मोर्चा काढला. या मोर्चात प्रचंड संख्येनं मराठा समाजातील लोक सहभागी झाले. कोपर्डीमधील घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसंच आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करावा आणि मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं यासाठी हा भव्य मोर्चा काढण्यात आला. गुहागरच्या शिवाजी चौकातून या मोर्चाची सुरुवात झाली आणि तहसील कार्यालयात निवेदन देऊन हा मोर्चा संपवण्यात आला. अनेक मराठा समाजातील संघटना या मोर्चात सहभागी झाल्या. नांदेडमध्येही मराठा समाजाच्या वतीनं मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. नांदेडच्या नवीन मोंढा मैदानातून निघालेल्या या मोर्चात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले. यामध्ये महिला आणि मुलींचा लक्षणीय सहभाग होता. याशिवाय पुरुष, ज्येष्ठ नागरिक या मोर्चात सहभागी झाले. कोपर्डी बलात्कार, हत्या घटनेतल्या नराधमांना फाशी, मराठा आरक्षण, अॅट्रॉसिटी कायद्यातल्या तरतुदींमध्ये बदल करावा आणि स्वामीनाथन आयोग लागू करावा या प्रमुख मागण्यांसह मराठा समाज रस्त्यावर उतरला. फलटण मराठा क्रांती मोर्चालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. तालुक्याच्या ठिकाणी निघालेल्या मोर्चाला मोठी गर्दी झाली. फलटणच्या नाईक निंबाळकर राजघराण्यातील लोकही मोर्चात सहभागी झाले. रघुनाथ राजे नाईक निंबाळकर मोर्चात सहभागी झाले होते. महिलांचा सहभाग या मोर्चात लक्षणीय होता. इंदापूरमध्येही मराठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. वालचंदनगर येथील जुन्या एसटी स्टँड समोरील मैदानावर मोर्चेकऱ्यांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. 11 वाजेपर्यंत वालचंदनगरमधील सर्व रस्ते मोर्चेकऱ्यांनी खचाखच भरून गेले. जुनं एसटी स्टँड ते जंक्शन पोलीस स्टेशन असा 7 किलोमीटरचा विराट मोर्चा निघाला. मोर्चात पुरुष, महिला आणि विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता. जंक्शन इथे आल्यावरती इंदापूर बारामती राज्य महामार्गावरच मोर्चाचं रूपांतर सुमारे 1 तास ठिय्या आंदोलनात झालं. मराठा मोर्चांची समस्या सोडवण्याची मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली आहे. गेल्या 15 वर्षात जे प्रश्न सोडवता आलेले नाहीत ते आम्ही सोडवू. सरकारला धर्म आणि जात नाही, सगळ्यांना न्याय देण्याचीच सरकारची भूमिका असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. मोर्चेकऱ्यातल्या अनेकांनी हे सांगितलं की मागच्या 15 वर्षात आमचे प्रश्न सुटले नाही आणि म्हणून हा रोष या सरकारवर असण्याचं काही कारण नाही. हा, या मोर्चातून या सरकारकडून अपेक्षा आहे की मागचं सरकार काही करू शकलं नाही पण या सरकारने हे केलंच पाहिजे. हा जो आग्रह आहे हा मोर्चातून दिसतोय आणि हा जो आग्रह आहे, हा इच्छा आहे, आकांक्षा आहे, ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मोर्चे निघतात त्याचा विचार सरकारनं केला पाहिजे असं मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलंय. सामाजिक वातावरण बिघडणार नाही याची खबरदारी मात्र घ्यायला हवी. मराठा समाजाची मागणी योग्य आहे. अॅट्रॉसिटी कायद्याचा वापर राजकारणासाठी केला जातोय. कायदा असावा मात्र त्याचा गैरवापर होऊ नये असं मत त्यांनी व्यक्त केलं. हे मोर्चे सरकार विरोधात असल्याचं पवारांनी म्हटलं होतं. यावर मात्र शिंदे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी ट्विट करून दोन्ही पक्षातल्या नेत्यांना सल्ला दिलाय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बुडवायची भाषा बंद करून पाण्यातून मैदानात यावं आणि भाजप शिवसेना सरकारशी जनतेच्या प्रश्नावर लढावं. कोणी कोणाला बुडवलं याचा विचार करण्यापेक्षा आपणच आपल्या पक्षाला बुडवलंय याचं आत्मपरीक्षण करावं अशा शब्दात ट्विट करत राणेंनी दोन्ही पक्षाच्या नेत्यांना उपरोधिक सल्ला दिलाय. नव्वदावं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आगामी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यासाठी डोंबिवलीसह कल्याण आणि बेळगावचे आयोजक उत्सुक आहेत.
मात्र यंदाचं साहित्य संमेलन डोंबिवलीत होणार असल्याचं समजतंय. साहित्य संमेलनाचं यजमानपद मिळावं यासाठी कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांनी कंबर कसली आहे. यजमानपदासाठी दोन्ही शहरांनी दावा केलाय. कल्याणमध्ये सार्वजनिक वाचनालयातर्फे तर डोंबिवलीत आगरी युथ फोरमतर्फे यजमानपदासाठी अर्ज करण्यात आलाय. मराठी साहित्य परिषदेतर्फे नुकताच दोन्ही शहरांचा पाहणी दौरा करण्यात आला. या दोन्ही शहरांबरोबर बेळगावही स्पर्धेत आहे. डोंबिवलीत साहित्यिकांचा मेळावा भरावा म्हणून आयोजनासाठी डोंबिवलीकर उत्सुक आहेत. रविवारी पहाटेपासूनच मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. उत्तर कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्रात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केली आहे. दरम्यान आज सकाळी 6 वाजेपर्यंत कुलाब्यात 34 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली, तर सांताक्रूजमध्ये 54 मिलीमीटर, मुंबई शहरात 82 मिलीमीटर, पश्चिम उपनगरात 46 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 39 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज रविवार असल्यानं मोठ्या विश्रांतीनंतर आलेला पाऊस आणि हाय टाईड पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर मुंबईकरांनी गर्दी केली होती. येत्या 24 तासात मुंबईसह महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण क्षेत्रात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. शनिवारी रात्री धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आले. धरणातून 9,630 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय, तर वीज निर्मिती केंद्रातून 1,555 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदी तुडुंब भरून वाहू लागली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ज्येष्ठ संगीतकार आणि व्हायोलिन वादक नंदू होनप यांचं निधन झालंय. ते 64 वर्षांचे होते. सूर साधना या कार्यक्रमावेळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं ते स्टेजवरच कोसळले. शनिवारी रात्री मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कॅसेटच्या जमान्यात नंदू होनप यांच्या संगीतानं रसिकांना वेड लावलं. अजित कडकडे, रवींद्र साठे, अनुराधा पौडवाल, गुलशन कुमार अशा गायकांना घेऊन त्यांनी एकाहून एक सरस अभंग आणि भजनांचा नजराणा संगीतप्रेमींना दिला. संगीतकार म्हणून होनप यांनी भक्तिगीतांना साथ चढवला असला तरी विविध प्रकारची गीतं त्यांनी हाताळली. लावणी, भारूड, स्तोत्र, भावगीतं, रोमॅन्टिक गाण्यांना त्यांनी सुमधुर संगीत दिलं. दत्तावर आधारित त्यांच्या गाण्यांना विशेष लोकप्रियता लाभली. नंदू होनप यांच्या व्हायोलिननं हिंदी चित्रपटसृष्टीवरही मोहिनी घातली. हिंदीतल्या अनेक गाजलेल्या गाण्यांना होनप यांच्या संगीताची साथ लाभली. नाशिक शहरातील विमानतळ मागील 3 वर्षांपासून तयार आहे, मात्र अद्याप इथून विमानसेवा सुरू करण्यात आलेली नाही. सरकार कोट्यवधी रुपये खर्च करून शिर्डीमध्ये विमानतळ तयार करत आहे, मात्र नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यास सरकार अनुकूल दिसत नाही. त्यामुळे नाशिककर नाराज आहेत. 4 ऑक्टोबरला नाशिकमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यात देवळाली कॅम्प परिसरातील समस्यांविषयी चर्चा होण्याची शक्यता आहे. वसईत राहणाऱ्या एका इसमाला सोसायटीत रूम विकत घेण्यास नकार देण्यात आला. केवळ तो मुस्लिम असल्यानं हा नकार देण्यात आला. विकार खान असं त्याचं नाव आहे. साईनगर परिसरात हॅपी जीवन या इमारतीत त्यांनी फ्लॅट विकत घेतला, पण आता सोसायटीच्या काही पदाधिकाऱ्यांनी यावर हरकत घेतली. विकार खान मुस्लिम असल्याचं कारण या पदाधिकाऱ्यांनी दिलंय. या सोसायटीत 2 मुस्लिम कुटुंब राहतात, पण जैन आणि गुजराती कुटुंब या सोसायटीत राहतात, त्यामुळे हा विरोध होतोय. ज्या गुजराती व्यक्तीनं हे घर विकार खान यांना विकलं, त्यांनी सोसायटीला विचारणा केली तेव्हा मुस्लिम लोक उपद्रव करत असल्याचं सांगण्यात आलं. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अकोल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या वतीनं रेल्वे स्थानकावर चहाचं वाटप करण्यात आलं. भाजपच्या वतीनं अकोला रेल्वे स्थानकाच्या फलाट आणि रेल्वे गाड्यांमध्ये पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त चहा वाटण्यात आला. रेल्वे स्थानकावर चहा वाटणारा मुलगा आज देशाचा पंतप्रधान झाल्यानं अकोला भाजपच्या वतीनं मोदींचा वाढदिवस अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमानं भंडारा जिल्ह्यातील तुमसर या शहरात महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या महाआरोग्य शिबिरात तब्बल 15,000च्या आसपास ग्रामीण भागातल्या रुग्णांनी रुग्णसेवेचा लाभ घेतला. तर या आरोग्य शिबिरात असलेल्या 35 स्टॉलद्वारे रुग्णांना सेवा पुरवण्यात आली. ट्रान्सपोर्टमध्ये चालणाऱ्या ट्रकवर कुठलीच कारवाई न करण्यासाठी 75,000ची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आलाय. बुलढाणा उपप्रादेशिक वाहन कार्यालयाचे मोटार वाहन निरीक्षक चंद्रविलास जमधाडे आणि त्याचा साथीदार अविनाश देशपांडे अशी त्यांची नाव आहेत. तक्रारदाराचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्याचे ट्रक कागदपत्रांच्या तपासणीच्या नावाखाली 10 दिवस आरटीओमध्ये उभे करून ठेवत असत. त्यामुळे तक्रारदाराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होतं. सदर नुकसान टाळण्यासाठी मोटार वाहन निरीक्षक जमधाडे यांनी तक्रारदाराला 1.5 लाख रुपयांची लाच मागितली होती.
मोठमोठी आश्वासनं देऊन भाजप सरकार सत्तेवर आलं, मात्र सत्तेवर आल्यावर त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतायत. या विरोधात काँग्रेसच्या वतीनं बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. स्वामीनाथन आयोग लागू करावा, दारिद्र्य रेषेच्या यादीत असलेल्या श्रीमंतांची नावं वगळून याद्या अद्ययावत कराव्यात, अशा विविध मागण्या या संदर्भात करण्यात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणं केवळ देशातच नव्हे तर विदेशातही गाजली. मात्र या भाषणांचा मराठी अनुवाद उपलब्ध नव्हता. मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं सबका साथ सबका विकास नामक पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. यात मोदींची तब्बल 42 भाषणं शब्दबद्ध करण्यात आली आहेत. राज्याच्या वतीनं चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावर आकर्षित करण्याचे विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र या प्रकल्पाच्या आसपास राहणारे नागरिक आणि विशेषतः विद्यार्थी ताडोबाचं वनवैभव अनुभवण्यापासून वंचित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून वन विभागानं एक विशेष उपक्रम सुरू केलाय. जिल्ह्यातील 4थी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना आता ताडोबात निःशुल्क सहलीचा आनंद मिळणार आहे. गेल्या 36 वर्षांपासून हतनूर धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असून 3 टप्प्यात पुनर्वसन होऊनही 50% शेतकरी लाभापासून वंचित आहेत. या सर्व शेतकऱ्यांनी 2 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण सुरू केलं होतं. त्याची दखल घेत सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी तातडीने या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक लावली. 1 महिन्याच्या आत पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन यावेळी शेतकऱ्यांना दिलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.